यहाँ से अभी भी come to सिद्धेश्वर। नमस्कार मंडळी, मी आदित्य म्हात्रे. कशात तुम्ही सगळे? आज आपण जातोय सिद्धेश्वरला आणि एवढी आज आपली गँग आहे आणि स्पेशली आज मराठी व्लॉग आहे. गाड्या आपण इकडे लावतो खाली. आता इथनं आम्ही मेन ट्रेक किंवा चढायला चालू करणार आहोत. खूप लोक आहेत. आर्यन मोरे, मानस, पारस, सोहम, प्रणव आणि अनिकेत कधीच ब्लॉग मध्ये येत नाही, पण ओके. आता गाड्या इथे लावले आहेत, गाड्या लावलेल्या आहेत, हँडल लॉक केले आहेत. मेन म्हणजे अथर्व आता 3 दिवसापूर्वी आला. 4-5 पोरं आधी आलीत म्हणून काही टेन्शन नाही. सागरगडाच्या खूप वर आहे इन शॉर्ट. सो आता बघूया. आणि गाडी ठेवल्यावरच आपल्याला लगेच इकडनं हे वॉटर क्रॉसिंग करायला भेटतं. जर फोर्स जास्त असेल तर साखळी करून जायला लागेल ना. मानस तू सागरगडला गेलायस ना? सागरगडला गेलेला आधीच. आता इथनं पायऱ्या चालू झाल्यात तशा. तो गाइस वैसे जो भी नए दर्शक आए हैं चैनल पे उनको बताना चाहूंगा कि हर स्पेशल ओकेजन्स या स्पेशल डेज पे मराठी व्लॉग्स होते हैं. मराठी भी बहुत अच्छे लैंग्वेज है. आप अगर समझ पाओ तो आप पूरा व्लॉग देखना, आपको भी पसंद आएगा. आणि मला आता दम लागायला चालू झालेलं आहे. कारण पायऱ्या बघा, प्रॉपर पायऱ्या आहेत तशा, पण दम लागतोय. अजून 1 तास आम्हाला असंच ट्रॅक करायचं म्हणजे वर जायचं. मित्रांनो, आम्ही 8:30ला चालू केले. आता 8:46 झालेत आणि मध्ये थांबलेलो. सगळ्यांना दम लागतोय. आणि त्या सोहम मध्ये एवढा जोश आहे की तो एकटाच पुढे जातोय. आता बघ इकडनं आपल्याला जरा दिसत आहे वॉटरफॉल. ही कसलं वाटतंय बघ ना. असं वाटतंय मी लांब आलो. ए भाऊ, डायरेक्ट खाली बसील, रुंबा होईल तुझं. इतनाच काय मस्त दिसतंय बघा ना, एकदम अप्रतिम. थांबा 1x हे बघा, 1x मध्ये काय मस्त दिसतोय वॉटरफॉल. आपल्याला तिकडे जायचंय. हे बघा, ह्या स्पॉटला आपल्याला जायचंय. लेट्स गो. तर मंडळी, आता सगळे लोक इथे थांबलेत फोटो काढायला. एक करून स्नॅप, स्टोरी, स्टेटस सगळं काढतायत. लेट्स गो. मस्त रे, बादशाह एकदम. ही व्हिडिओ पाठव, स्टोरी टाक आपल्या. मेन्शन कर, बाकी काय सगळ्यांचं एकच मेन्शन करा. तर मंडळी, आता आपण इकडे चाललोय धबधब्याच्या इथे. आणि एकदम सिंगल चालायला रस्ता आहे, म्हणजे एक जणच चालू शकतो. आणि इकडनं खाली डायरेक्ट दरी आहे, म्हणजे खाली डायरेक्ट काम 25 होईल आपलं. आणि तसा डेंजरस रोड आहे. मस्त एकदम धबधबा, म्हणजे इथनाच बघून एवढा आनंद होतो ना. रुप्पा हो वा भाई, सीन बघा, सीन. माझं वाटते काम 25 करेल आज. मानस द ब्लॉगर इन द हाऊस. हो धर भाई, ये हमारा खेल नाही. नाही, पावसात अजून ऍडव्हेंचरच झालं असतं. फोन कुठे ठेवायचे त्याचे वांदे. हो बरोबर. सिव्हिलला नाही. आणि बरोबर तो बोलला, पावसात फोन कुठे ठेवायचा प्रॉब्लेम पडला असता. हे बघा, काय मस्त रस्ता आहे एकदम छोटासा. मजा येते. आणि हे जीन्सचे पॅन्टी घालून आले मस्त. हाफ पॅन्ट वर यायचं मस्त. हा मित्रांनो, शेवटी पोचलो. 2 पोरं आहेत तिथे. हो काय तो नजारा. या नजाऱ्यासाठी काय डोंगर, काय वडापाव, ओके सगळ्या. तेव्हा 2 पोरं तिथे बसतेत. ही काय मस्त आहे बघ नाही ते. मस्त वाटतंय रे. आणि काय मस्त आहे बघ ना, इकडे एवढी सावली आहे, ऊन. चला खाली चला, लेट्स गो. काय मस्त आईला आहे. ट्रायपॉड लूज झालं रे. काय बादशाह व्ह्यू आहे बघा ना, एकदम मस्त. मजा आली. म्हणजे एवढं तुम्ही चढून येता ना, तेव्हा हे बघून सगळं वसूल होतं. आम्ही खालनाच हे आणलेत, वडापाव आणलेत. म्हणजे एक प्लॅनिंग मध्ये नव्हतं, अचानक भयानक मी फोन लावला, प्लॅन झाला. आणि आता येता वर जाऊन काय करायचं तर खायचं म्हणून आम्ही वडापाव आणले खायला. मस्त
काय रे पोहतोस भिजायचं मी पण आणलंय व्हिडिओ करायला परत बॅग कुठे आपली आता मी माझा फोन वॉटरप्रूफ केस मध्ये टाकतो ते आपल्या इमॅजिकाच्या आणि जाऊ तिथे तो दुपकार गेला पण आणि इकडे याल ना तर एक तुम्हाला सेफ्टी इन्स्ट्रक्शन सांगतो जर इकडे आलात ना तर ह्या साईडने नका जाऊ खूप शेवाळ आहे खाली गेला तर डायरेक्ट काम 25 होईल सो इकडनं काम 25 म्हणजे रिस्की आहे खूप तुम्ही खाली बघूच शकता म्हणजे आपण नाही तिकडे मस्त बघा ना हा व्ह्यू आहे तुम्ही दगड वरना पडली हो अरे इकडे मी सांगतो तुला काय झालं इकडे सगळं प्लेन होतं बोलले की पोरांना बसायला काहीतरी करायला पाहिजे मग एकेकाला सुचलं एकेकडून खाली आला डायरेक्ट आईला म्हणजे दगडांना वाटलंय दगडांना वाटलंय हे आधी काहीच नव्हते ही एवढी दगडात ना या किती बघ ती पण ही एवढी मोठमोठी आहेत ना काहीच नव्हतं जेव्हा पब्लिसिटी वाढली तेव्हा हे झालं हे तिकडे बसायला बघ कसं मस्त आहे आणि कधी झालं ते कळणार नाही कळलं ना कधी झालं पण हे भारीच आहे रे एकदम रुप्पा आहे हे बघ मधमाशांचे डोळे हो सुट्टी आहेत बघा तुम्हाला दिसतात काय रे मित्रांनो तिथे हे असतील हे बघा बघा इथे आहेत मित्रांनो आता मी वॉटरप्रूफ केस मध्ये टाकलाय फोन म्हणजे आपण आता तिकडे जाऊया मित्रांनो आता इथे चढून फोटो घेतलेले आहेत आता आम्ही चाललोय पाण्यात भिजायला आणि इकडे खूप स्लिपरी आहे तसं मला माहित नाही आवाज कसा येतोय आईला स्लिपरी किती आहे रे येतोय मित्रांनो खूप स्लिपरी आहे म्हणजे रिस्क आहे तसं सगळीकडे बघा ना सगळीकडे शेवाळ आले मस्त नाचूया तराट पूजाच्या हळदीला मोरे 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 आणि घेतला आणि पहिले एकदम सावकाचा तो पारस पण आत्ता निघाले अड्या अरे आधीच जायचं इथे मजा येते म्हणजे जर तुम्ही अलिबागला येणार मस्त वाटतं रे पडवळ इथे नक्की या मजा येते आणि माझा आवाज बसत आलेला आहे म्हणजे जात आलेला आवाज सोमनाथ बसूनच कारभार आहे मस्त वाटतं रे एवढं जे आम्ही चढून आलो ना ते वसूल आहे इथे काय मोरे परफेक्ट वसूल आहे ना मजा येते तो अनिकेत इथपण आला पारस ये ना ते पाणी वाढलं खरोखर वाढलं मीठ पडल्यासारखं वाटते वरून बरोबर तर मित्रांनो आम्ही आता तिथे खाली जाऊन आलो आहोत कव्हर काढलेलं आहे मी आणि आता जे खायला आणले ते इथे बसून खातो कारण वर परत लोक असतील आणि आता वॉच गेलेला आहे नो वॉटरप्रूफ डायरेक्ट गेला धबधब्याच्या खाली आहे की नाही माहिती नाही गॅरंटी नाही मस्त वडापाव नजारा केला मस्त दुप्पा एकदम मस्त गाणी चालू आहेत अँड एन्जॉय मित्रांनो आम्ही इथे सगळे एन्जॉय करतोय आणि आमचा एक मित्र बघा मित्रांनो आता आम्ही एवढ्या मस्त नजाऱ्याकडनं निघत आहोत आणि वर जात होतो मंदिराकडे आणि वर पण एक धबका आहे धबका म्हणजे एक वॉटरफॉल आहे छोटा पण आता हे बघा इथे पण मी तुम्हाला एक वॉर्निंग देतो ही जी कचरा आहे ना ही अशी करू नका हे बघा आम्ही आमचं सामान मस्त सगळीकडे नेतो तिकडे त्याच्या हातात पिशव्या आहेत ते बघा ए सोहम पिशव्या दाखव आपली क्लिनलीनेस ते बघा आम्ही हे सगळं घेऊन जातो जिकडनं आणतो तुम्ही जर कुठे असं फिरायला जात असाल खास करून खूप लोक अलिबाग अक्षी नागावकडे फिरायला येतात आणि कचरा असाच ठेवतात रे हे तरी स्वतःच्या बरोबर घेऊन जा की ह्या एवढ्या मस्त मस्त जागा स्वच्छ राहतील एक शेवटचा शॉट घेऊ असा विथ कॅप्स फोटो मस्त आले इथे आम्ही फोटो काढले ते सगळ्यांनी खूप फोटो काढले आता नंतर आम्ही जेव्हा घरी जाताना गुगल ड्राईव्ह होईल अनिकेतकडनं आणि त्या ड्राईव्ह मध्ये सगळ्यांचे फोटो भेटतील आणि आता इथे राउटरची डिस्कशन चालले यांचे चला वर चला मी रेडी आहे टप्पा बाकी आहे पारस फोटो काढत बसला ते पारस तू किती आहे
लेट्स गो. आता आपण वर जातो. ए इथनं किती वेळ लागेल दुपकर? इथनं अर्धा तास लागेल वर जायला. इथे यायला 1 तास लागला ना? ना अर्धा तास लागला. गप्पन आलो तसं. आणि इकडनं काय मस्त व्ह्यू आहे इकडचा पण, म्हणजे एकदमच बादशाह आहे बघा. मन प्रसन्न होतं. प्रसन्न गायकर होतं मन आमचं. प्रसन्न गायकर. मित्रांनो यांची चाप्टर गेली बघा. 5 वडापाव लपून ठेवले, त्यांना सगळ्यांना पुढे पाठवलं आणि त्यांना सांगितलं आम्ही इथे सुला थांबलोय. मी जात होतो पण मला पण जायचंय म्हणून मी इथे आलो. तर हे असं करतायत. बाबतीत ऐकून नसतं. टॉयलेटच्या नावाखाली एक वडापाव खाऊन सगळे निघालेले आहेत. म्हणजे आम्ही 4 जण. बाथरूम टॉयलेट तेच ते. सुसू इन शॉर्ट. A few moments later. परत जरा थांबलोय. हे जरा खूप असं स्ट्रेट चढण आहे. प्रणव तुझ्या भाषेत काय बोलणार या चढणला? स्टीप बोल काय पण. स्टीप. मित्रांनो आम्ही आता वर आलोय. तिकडनं काय मस्त व्ह्यू आहे आणि आम्हाला तिकडे जायचं. तो मंदिरचं येल्लो तिकडे जायचं आम्हाला. हो तिथनं तिथे होतो आम्ही. तिथनं इथे आलो. काय मस्त आता इथे ऊन आलंय आणि गरमा होतोय, तहान लागते, पण मजा पण तेवढीच येते. मस्त व्ह्यू आहे मागे. हे बघा इथे पण लोकांनी परत कचरा केला. इथे पार्टी बिर्टीला येत असतील कचरा करून जातात. सगळे दमलेत. आम्हाला तिकडे जायचं असं. तिकडनं रस्ता इथे फक्त बघायला आलो. मंदिर आहे तिथे. हे तिथे कसलं मंदिर आहे? कोणाचं मंदिर? मंदिर कसलं आहे? शंकराचं मंदिर आहे. लेट्स गो. प्रणव काय बोलतोय तिथे जी गुफा आहे ना, झूम करून दाखवतो, ती गुफा आधी उघडायची असे गावकरी बोलतायत, असं प्रणवचं म्हणणं आहे. आणि आतमध्ये सोनं आहे. नेक्स्ट टाइम ऑइल घेऊन येऊ आपण. अॅनाकोंडा वगैरे असू शकतो. काय माहिती खरं आहे की काय? प्रणव बोलला अफवा असू शकतात. सिरियसली नका घेऊ. प्रणव कोण बोलताय? तू एकदा स्पष्ट कर. मॅन फ्रॉम आमचा पाटील गावाचा. त्याचं ततपप झालं. तरी मराठी व्लॉग आहे म्हणून. हिंदी व्लॉग असतं तर काय केलं असतं. यहाँ पे ऐसा था वो खुलता था. मित्रांनो आपण शेवटी पोहोचलेलो आहे तेव्हा मंदिर. लेट्स गो. आपण आता जो आपला धबधबा आहे ना त्याच्यावर वर आलोय. परफेक्ट. म्हणजे ह्याच्या खाली आपला धबधबा आहे जे आपण मगाशी गेलो. तिकडनं दिसेल. हा तिथे हे आहे. फेन्स लावलेत, दिसेल आपल्याला. मित्रांनो आता जसा हे बंद आहे. इथे पण दोरी होती आम्ही काढली आणि आता इथे माकडं आलेली आहेत. दर्शन घेऊन माकडं आलीत. आम्ही जी खालना पिशवी आणली ती ह्या डस्टबिन मध्ये टाकली. त्या माकडांनी बरोबर लक्ष देऊन इकडे येऊन डस्टबिन मधली पिशवी नेली. कुठे यायचं आता आपल्याला? हा बघा माकड बघा. दुपार आपली एक्साइटमेंट कशाला आहे? वर आम्हाला पोहायचं आहे. ह्याच्यावर पोहायचं आहे. मित्रांनो आता आम्ही आलोयच त्या इकडे. इथे जसं हे आहेत छोटी छोटी घरं आहेत. तिकडे पण एक पत्र्याचं एक बांधलं, ते निळं तुम्हाला दिसते. आणि आमचे 2 जे मगाशी मागे राहिलेले पडवळ आणि मोरे ते अजून मागे राहिलेत. का मध्येच थांबतात काय माहिती. आणि इथे आय थिंक राम धरणेश्वर सारखे. मित्रांनो आलेलो आहे आम्ही जिथे आम्हाला पोहायची इच्छा आहे. खोल आहे तसा. हा बोलतोय आता उडीच टाकते मला. चप्पल काढ. इथेच काढा सगळं आयुष्य. आपला संसार इथेच ठेवा.
अर्धा तास जास्त पोहलो आम्ही आणि शांत असलोय. ह्या पाण्यात शेवाळ खूप आहे, म्हणजे एकदम स्वच्छ पाणी नाहीये, पण मस्त आहे, पोहू शकता. मित्रांनो आता 12:30 वाजलेत परफेक्ट, आणि आम्ही इकडनं घरी जायला निघालेलो आहे. घरी जाताना काय एवढं स्पेशल होणार नाही म्हणून दाखवणार नाही. ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत. ज्यांना इकडे यायचं असेल डेफिनेटली येऊ शकता. इकडे खाली जे हे आहे धबधबा आहे तो एकदम भारी आहे, आणि तिथेच वसूल होतंय सगळं, म्हणजे जेवढं आपण चढून वगैरे येतो. आणि शक्यतो सकाळी या, उन्हात तुम्हाला एवढी मजा नाही वाटणार, आणि तसं पण तिथे सावली असते, तर सकाळी या. इनफॅक्ट तुम्ही जर 7ला इथे यायचा प्लॅन बनवलात ना एकदम मस्त. आम्ही पण 7ला निघायचा प्लॅन बनवलेला, 8 सगळे रेडी होऊन निघालो अँड ओकेच आलो. मस्त मजा आली. चाललोय घरी, 12:30ला इथनं निघतोय. आता लेट्स सी किती वेळ जातो आपल्याला घरी जायला. A few moments later. मित्रांनो 1 वाजता पोहोचलो, अर्धा तास लागला. 1:03 अर्धा तास लागलाय, आणि आता लेट्स गो. हे बाहेर जायचं जेवायला असा प्लॅन करतायत. लेट्स गो. चावी देऊ. मित्रांनो 2 वाजायला 8 मिनिटं आहेत, आणि आता आम्ही फुलर हॉटेलमध्ये आता घरी जाईन, आणि नवीन सॉफ्टवेअर आणीन आणि ब्लॉग एडिट करायला येईन. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा, आणि मराठी ब्लॉग येत राहतील असेच मध्ये मध्ये स्पेशल ओकेजन. सर दहीहंडीचा मला ब्लॉग करायचा होता पण केला नाही, पण ओके हा ब्लॉग केला. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. नाचूया तराट पूजाच्या हळदीला, नाचूया तराट पूजाच्या हळदीला, नाचूया तराट पूजाच्या हळदीला.